कुष्मांडा देवीची कथा. विश्वाच्या निर्मितीपूर्वी सर्वत्र अंधार होता असे मानले जाते की देवीने संपूर्ण विश्वाची निर्मिती एका स्मित हास्याने केली होती. देवीला कुष्मांडा हे नाव पडले कारण तिने अंड म्हणजेच विश्व निर्माण केले. मातेच्या या रूपाला आदिस्वरूप आणि आदिशक्ती असेही म्हणतात, कारण देवीच्या आधी विश्व अस्तित्वात नव्हते. देवी सूर्यलोकात वास करते. सूर्यलोकात राहण्याची शक्ती फक्त कुष्मांडा देवीमध्ये आहे. त्यांच्या तेजाची तुलना कोणत्याही देवदेवतेंशी होऊ शकत नाही. ज्यांना काही नवीन काम सुरू करायचे आहे, जीवनात सुखशांती आणि यश मिळवायचे आहे, त्यांनी देवीच्या या रूपाची पूजा करावी. शिकवण काय तर, देवी कुष्मांडाने स्मित हास्याने विश्व निर्माण करण्याचे मोठे कार्य केले होते. काम कितीही कठीण असले, कितीही मोठे संकट आले तरी हसतमुखाने सामोरे गेले पाहिजे, असा संदेश देवीचे हे रूप देत आहे. चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025 गुरुवार. शुभ रंग पिवळा. नैवेद्य गोड भजी. चतुर्थ रूप कुष्मांडा. नाव भुवनेश्वरी. चौथी माळ तेरड्याची. स्कंद मातेची कथा. तारकासुरांशी संबंधित एक कथा आहे. तारकासुराला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की त्याचा वध फक्त शिवपुत्र करू शकतो. वरदान मिळाल्यानंतर कोणताही देव त्याला मारण्यास सक्षम नव्हता. त्यामुळे तारकासुराने दहशत निर्माण केली. दुसरीकडे कृतिका मुलगा कार्तिकेयला शिव आणि पार्वतीपासून दूर जंगलात वाढवत होता. शिवाचा मुलगा कृतिकाने वाढवला म्हणून त्याला कार्तिकेय हे नाव पडले. जेव्हा शिव पार्वतीला त्यांच्या मुलाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी कृतिकाकडे सेवक पाठवले आणि कार्तिकेयला कैलास पर्वतावर बोलावले. कार्तिकेय शिव-पार्वतीकडे आला. त्यानंतर सर्व देवही शिवाची मदत घेण्यासाठी आले, कारण वरदानानुसार तारकासुराचा वध फक्त कार्तिकेयच करू शकत होता. सर्वांचे रक्षण करण्यासाठी भगवान शिव कार्तिकेयला युद्धासाठी पाठवण्यास तयार झाले. कार्तिकेयला युद्धाचे ज्ञान देण्यासाठी पार्वतीने स्कंदमातेचे रूप घेतले. स्कंदमातेने कार्तिकेयला युद्धाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर तो युद्धात देवाचा सेनापती झाला आणि तारकासुराचा वध केला. शिकवण: देवीने स्वतः आपला मुलगा कार्तिकेयला देवतांच्या मदतीसाठी तयार केले. आपल्या मुलांना समाजाचे भले करायला शिकवले पाहिजे, हा संदेश स्कंदमाता देत आहे. पाचवा दिवस. ललित पंचमी. 26 तारीख 2025 शुक्रवार. शुभ रंग हिरवा. नैवेद्य केळे किंवा लाल रंगाचे फव. पाचवे रूप स्कंदमाता. नाव ललिता. पाचवी माळ लाल फुलांची. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.